श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ, श्रावण महिन्यात कुत्र्याला खाऊ घाला. ही एक छोटीशी गोष्ट आहे की संपूर्ण जग तुमच्यावर पावलावर पाऊल ठेवेल. 7 जन्मांची गरिबी तुमच्यापासून दूर होईल. तुम्हाला ते मिळेल ज्याची तुम्हाला वर्षानुवर्षे इच्छा होती. कर्जमुक्ती असो, कोणाशी तरी लग्न असो, सर्वात गंभीर आजारापासून मुक्तता असो, सर्व काही केले जाईल. तुम्हाला फक्त श्रावण महिन्यात कुत्र्याला ही छोटीशी गोष्ट खायला द्यावी लागेल. कारण मित्रांनो, या श्रावण महिन्यात महाधन लक्ष्मी योग केला जात आहे आणि कुत्रा तुमचे भाग्य उजळण्याचे काम करेल. मला माहीत आहे की तुम्ही कुंभ राशीच्या शनीमुळे खूप अस्वस्थ आहात. गेल्या 3-4 वर्षात तुम्ही खूप काही गमावले आहे. मग ती संपत्ती असो, नातेसंबंध असो, तुमच्या चेहऱ्यावरील स्मित असो, आनंद असो किंवा शांतता. पण जर तुम्ही ही छोटीशी गोष्ट श्रावण महिन्यात कुत्र्याला खाऊ घातली, तर तुम्हाला शनीच्या मेहुण्याने तुमच्याकडून जे हिसकावून घेतले आहे, त्यापेक्षा जास्त मिळेल. तुमचे जुने स्वप्न देखील पूर्ण होईल. कारण मित्रांनो, ही काही सोपी गोष्ट नाही. आणि जर तुम्ही ही गोष्ट या श्रावण महिन्यात कुत्र्याला खाऊ घातली, तर देवाचे देव महादेव यांच्यासह तुम्हाला लक्ष्मी मातेची अपार कृपा प्राप्त होईल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. होय मित्रांनो, तुम्हाला बंगला हवा असेल, गाडी हवी असेल, कोट्यवधी रुपये हवे असतील, तुम्हाला सर्व काही मिळेल. साथीदार हा उपाय राजा, महाराजा, ऋषीमुनी यांच्याकडे घेऊन जात असत आणि त्यांच्या पापांपासून मुक्त होत असत. बाबा भोलेनाथ यांना अफाट कृपा मिळत असे. त्याला भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद मिळायचे. कारण कुत्रा हे कालभैरवनाथाचे वाहन मानले जाते. होय, कालभैरव बाबा महादेवांचे साथीदार आणि साथीदार हे एकाच स्वरूपाचे आहे. पण जर कोणी तुमच्यावर तंत्रमंत्र केला असेल, तर मी तुम्हाला सांगते, कोणीतरी तुमच्यावर काळा डोळा टाकला आहे. तुमचे काम वर्षानुवर्षे बिघडत चालले आहे. जर घरात भांडणं असेल, तर त्याहूनही तुमची सुटका होईल. कुत्र्याला फक्त ही एक छोटी गोष्ट खायला द्यायची असते. शत्रू कितीही हुशार असला, तरी तुमच्यावर तंत्रमंत्र असला, तरी तुम्हाला त्यापासून मुक्ती देखील मिळेल. कारण कालभैरवनाथाला त्याच्या मित्रांच्या अकाली मृत्यूपासून मुक्त व्हायचे आहे. मी त्याच्या मित्रांना या मंत्राबद्दल सांगेन. मित्रमंडळी, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहावे लागेल. कारण श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा श्रावण महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत महिना असणार आहे. भैरवनाथांसोबत महादेव, माता लक्ष्मी आणि मित्र कुबेरदेव यांचीही तुमच्यावर अपार कृपा असेल. म्हणून एकापाठोपाठ एक मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे की जर तुमच्यावर कर्ज असेल तर कर्जातून कसे बाहेर पडायचे. कारण कुंभ, मला माहीत आहे तुम्हाला सर्वात जास्त कर्जाची चिंता आहे. कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला दुसरे कर्ज घ्यावे लागेल. मी रात्री झोपत नाही. मी एकाच वेळी 2 वेळचे जेवणही खाऊ शकत नाही. यानंतर जर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करायचे असेल, तर मी त्यासाठीही एक उपाय देईन. होय मित्रांनो, या श्रावण महिन्यात तुम्हाला तुमचा इच्छित जीवन साथीदार मिळू शकेल. तुम्ही गंभीर आजारापासून मुक्त होऊ शकता. म्हणून मी एक एक करून सर्व माहिती देण्यापूर्वी मला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ. संपूर्ण यूट्यूबवर अशी माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय असे लिहा. टिप्पणी चौकटीवर जा आणि खऱ्या मनाने ओम नमः शिवाय लिहा आणि तुमचे नाव नक्कीच लिहिले जाईल. होय मित्रांनो, तुमचे नाव लिहा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या नावानुसार अचूक उपाय देऊ शकेल. तर व्हिडिओ सुरू करूया. परंतु लक्षात ठेवा की जर तुम्ही व्हिडिओकडे दुर्लक्ष केले आणि तो अर्धा पूर्ण पाहिला, तर ती तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. कारण हा व्हिडिओ लहान व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ तुम्हाला विश्वाचा आणि देवांचा देव महादेव यांनी पाठवला आहे. म्हणूनच तुम्ही आज हा व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे त्याचा आनंद घ्या. तुम्ही त्याच्या सर्व साथीदारांचा आनंद घेतला पाहिजे.
आणि त्यात नमूद केलेले उपाय तुम्ही नक्कीच केले पाहिजे. कारण कुंभ मला माहीत आहे की गेल्या काही वर्षापासून जीवन नरकासारखे वाटत आहे. होय, तुमची सर्व कामे खराब होत आहेत. तुमच्या स्वतःच्या लोकांनीही तुमची फसवणूक केली आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील हास्य गमावले आहे. बाकीचे सोडून द्या. म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे की आता तुमचे शत्रूही तुमचे तळवे चाटतील. संपूर्ण जग तुमच्या पायावर उभे राहील. कुंभ राशीला काही काळापासून इच्छा नसल्यामुळे तुम्हाला लोकांसमोर झुकावे लागेल. मला माहिती आहे की तुम्हाला घरी तितका आदर मिळत नाही. होय मित्रांनो, कारण जेव्हा शनी क्रोधी दिसतो तेव्हा मानव प्रथम त्यांचा आदर गमावतात. तो आपला संयम गमावतो. त्याला राग येतो. त्याच्या मनात फक्त चिंता असते. तिची झोपही तिच्या हातातून निघून जाते. तर कुंभ राशीच्या जीवनात ही एकमेव गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचे जीवन मिठाच्या नरकासारखे जात असल्याचे दिसते. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि मी तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्त करणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम हा व्हिडिओ नक्की आवडेल याची खात्री करा. कारण आजचा व्हिडिओ हा सामान्य व्हिडिओ नाही. आता सर्वात आधी मी सांगेन की तुम्हाला कुत्र्याला खायला द्यावे लागेल. पहा, कुत्रा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण कुत्रा हा शनिदेवामध्ये सर्वात खास आहे. कुत्रा हा एक प्राणी आहे जो सहचर मानला जातो. जर कोणी आम्हाला चीज, भाकरी, बिस्किटे खायला घातली तर आमची पापे नष्ट होतात. आपल्या पूर्वजांनाही अन्न मिळते. तर आज मी तुम्हाला थोडासा उपाय देईन आणि तुम्ही कोणत्याही कुत्र्याला उरलेले खायला दिलेच पाहिजे. तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता. त्यामुळे तुमच्या प्रेमविवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतील. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असेल तीही दूर होईल. त्यामुळे हे केलेच पाहिजे. कारण कुंभ ही एक अशी राशी आहे, प्रेम निस्वार्थ असते. तो सर्वांसाठी समर्पित आहे. खरे मन खऱ्या हृदयाशी आपले नाते टिकवून ठेवते. पण त्या बदल्यात त्यांना त्यांच्या लायकीचे मूल्य मिळत नाही. कारण जर तुम्ही कुंभ राशीला गेलात तर गेल्या काही काळात तुम्ही खूप लोकांना तुमच्यावर प्रेम करायला लावले आहे. पण त्या बदल्यात तुम्हाला काहीही मिळाले नाही. आणि ही वेदना त्यांना शांतपणे झोपू देत नाही. पण जेव्हा तुम्ही हे पाऊल उचलाल तेव्हा तुम्हाला एक जीवन साथीदार सापडेल, जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल. त्यामुळे हे केलेच पाहिजे. आता मित्रांनो, या आजारापासून मुक्त होण्यासाठी काळजीपूर्वक ऐका. होय मित्रांनो, आजारापासून मुक्त होण्यासाठी मला काही भाकरी आणायच्या आहेत. त्या रोटीवर तुम्हाला शुद्ध घी, होय, सेंद्रिय नैसर्गिक हळद घालावी लागेल. त्या रोटीवर तुम्हाला शुद्ध सेंद्रिय नैसर्गिक हळद घालावी लागेल. तुम्हाला ती हळद त्या रोटीवर घालावी लागेल आणि मग तुम्हाला ती रोटी कोणत्याही आजारी व्यक्तीला, तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणालाही खायला द्यावी लागेल. होय, जर एकदा आजारी कुत्रा दिसला, ज्याला खाज येत आहे, ज्यामध्ये पायात समस्या आहेत, नसेल तर पशुचिकित्सालयात जा. जर तुम्हाला तिथे एखादा आजारी कुत्रा दिसला तर तुम्ही त्याला तिथे खाऊ घालू शकता. असे केल्याने देवांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील. मित्रांनो, भोलेनाथांबरोबरच शनिदेव आणि बाबा कालभैरवनाथांची कृपा तुमच्यावर राहील आणि चालू असलेल्या सर्व त्रासांपासून तुम्ही मुक्त व्हाल. तर तुम्ही हे केलेच पाहिजे. तुम्ही प्रत्येक आजारापासून मुक्त व्हाल. आता मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ ज्या सर्वात महत्त्वाचा उपाय पाहत आहात तो म्हणजे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असो किंवा तुमच्या सात जीवनातील गरिबी, सर्व काही दूर होईल. होय मित्रांनो, जर तुम्हाला पैसे हवे असतील तर येऊन माझ्याबरोबर राहा. जर तुम्हाला माझे गरिबीचे 7 जन्म दूर करायचे असतील तर हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे. कारण कुंभ खूप सक्षम आहे. कुंभ हे एक राशीचिन्ह आहे की जर त्याने ते करण्याचा निर्णय घेतला
तर तो ते करणे स्वीकारतो, परंतु जबाबदाऱ्यांमध्ये गोंधळतो. लोकांचे भले करून त्याचा हात, त्याचा खिसा, त्याचे बँक खाते नेहमीच रिकामे असते. पण आता जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, तेव्हा मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात नेहमीच पैसे असतील. तुम्ही तुमचे आयुष्य ठेवीच्या भांडवलासह जगाल. तुम्हाला पैशांची काळजी करण्याची गरज नाही. काय करावे? लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी तुम्ही हे कराल, त्या दिवशी तुमची संपत्ती येऊ लागेल. श्रावण महिन्यात लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. आपण देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. सकाळी लवकर तुम्हाला लक्ष्मी मातेला मिठाई अर्पण करावी लागेल. मिठाई अर्पण करा. त्या मिष्टान्न मित्रांवर काय करावे? चांदी. चांदीचे काम परिधान केले पाहिजे. कारण चांदी हे शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे आणि राणी मातेला ते खूप आवडते. चांदी आहे की चांदीचे काम? तुम्हाला मिठाईवर चांदीचे काम लावावे लागेल आणि त्यानंतर मित्रांच्या शिवलिंगांवर चांदीचे काम लावावे लागेल. काय करावे? जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा दूध, दही, पंचामृताने अभिषेक करता, तेव्हा चांदीचे काम करावे लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही शिवलिंगावर चंदनाचे लाकूड ठेवता, तेव्हा चंदन अर्पण केल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर चांदीचे काम करावे लागते. यासह तुमच्याकडे जी कृतज्ञता आहे, जी कमकुवत आहे, ज्यातून तुमच्या मित्रांची संपत्ती येणे बंद झाले आहे, ते टिकून राहिली आहे, तर तुम्हाला देखील त्यापासून मुक्ती मिळेल. मग तुम्हाला दिसेल की हा उपाय केल्यानंतर तुम्ही हा उपाय श्रावण महिन्याच्या संपूर्ण सोमवारी कराल आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या आयुष्यात जी संपत्ती येणे बंद झाली आहे, पैशांचा ओघ थांबला आहे, ती वाढू लागेल. मित्रांनो आणि सहकाऱ्यांनो, तुम्हाला दिसेल की तुमचे उत्पन्न वाढत आहे, पैसा येत आहे आणि टिकूनही आहे. म्हणून तुम्ही हे पाऊल उचलायलाच हवे. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की हे उपाय श्रद्धा आणि परंपरेच्या दृष्टीने केले जातात. कोणताही उपाय केल्याने पैसा, लग्न, कर्जमुक्ती किंवा आजार बरा होण्याची हमी मिळते असे समजू नका. आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला आणि आर्थिक अडचण असेल तर योग्य आर्थिक नियोजन करणे तितकेच आवश्यक आहे. पण श्रद्धेने, प्राण्यांबद्दल प्रेमाने आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेले अन्नदान आपल्या मनाला समाधान देऊ शकते आणि चांगल्या कर्माची भावना निर्माण करू शकते. मित्रांनो, श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या काळात अनेक भक्त सोमवारचे व्रत करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करतात. त्याचप्रमाणे प्राण्यांना अन्न देणे ही देखील दयाभावाची सुंदर परंपरा आहे. विशेषतः कुत्र्याला अन्न देण्याची परंपरा काही हिंदू धार्मिक आणि लोकपरंपरांमध्ये शनिदेव तसेच कालभैरवाशी जोडली जाते. कालभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र स्वरूप मानले जातात आणि त्यांच्या उपासनेत कुत्र्याला विशेष प्रतिकात्मक स्थान आहे. म्हणून श्रावण महिन्यात कुत्र्याला प्रेमाने आणि सुरक्षित अन्न देणे हा अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा उपाय ठरतो. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की कुत्र्याला नेमके काय द्यावे? यासाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे साधे, ताजे आणि कुत्र्यांसाठी योग्य अन्न देणे. घरातील शिळे, बुरशी लागलेले किंवा खराब झालेले अन्न देऊ नका. मसालेदार, अति खारट, अति तिखट किंवा कुत्र्यांसाठी हानिकारक पदार्थ टाळा. साधी पोळी किंवा भातासोबत कुत्र्यांसाठी योग्य असे अन्न देता येते. शक्य असल्यास पशुवैद्यकीय सल्ल्याने योग्य अन्न निवडणे अधिक चांगले. मित्रांनो, अन्न देताना कुत्र्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. त्याला जबरदस्तीने हात लावू नका आणि अपरिचित कुत्र्याजवळ अचानक जाऊ नका. सुरक्षित अंतर ठेवून अन्न ठेवा. अन्नदानाचा खरा अर्थ म्हणजे दया, करुणा आणि सेवा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.